लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जानेवारीचा भाग बघत आहात तुम्ही. आणि आज या सगळ्यांची भेट फार भारी दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. म्हणजे रम्या, पार्थ, जीवा, काव्या हे सगळेजण मंदिरात भेटले. जीवा खूप एक्सायटेड असतो. पायऱ्या चढता चढताना तो बदकन खाली पडतो कारण त्याचं लक्ष नसतं. तो काव्याला शोधत असतो ना. पार्थ म्हणतो, काय चाललंय तुझं जीव्या, काय शोधतोय तू? जीवा म्हणतो, अरे काही नाही रे, क्युरियोसिटीमुळे मी पडलोय. म्हणजे मी असं ऐकलंय की इथे जे जोडीने दर्शनाला येता म्हणे त्यांचं लग्न पार्थ म्हणतो, काय चाललंय तुझं? निघाल्यापासून देवदेव देवदेव करतोय, या मंदिराचं महात्म्य पाठच झालंय रे तुझ्या. मग आता जीवा म्हणतो, अरे मी विचार करतोय की जे मागतोय ते कसं खरं होत असेल याचा अभ्यास करतोय मी. पार्थ म्हणतो, ए बाबा तुझा आहे ना देवावर विश्वास, देवाला नमस्कार कर, तुझ्या मनात जे काही आहे ते माग, होईल पूर्ण. चल आता तो जीवाला उठवतो. मंदिरात जायच्या आधी जीवा म्हणतो पार्थला, अरे दादा फुलं राहिलेत. पार्थ म्हणतो, चल की वर भेटतील ना. पण आता जीवा म्हणतो, नाही तू जा, मी इथे खाली बघून येतो. आता पार्थ वर जातो पुढे. पण आता जीवाला आलंय टेन्शन. तो विचार करतो, फुलं तर मला घ्यावेच लागतील बाबा, देवाला सुद्धा आणि माझ्या देवीला सुद्धा. जॅकेट तू घातलंय म्हणल्यावर आता माझ्यावरती काव्या कोपणार, हे खरं आहे. एक्झॅक्टली सेम परिस्थिती इकडे नंदिनी आणि या काव्याची दाखवली आहे. नंदिनी ते प्रसादाचं टोपली पुढे आणते आणि तिच्या लक्षात येतं की फुलं तर घेतलेच नाही. आणि ती काव्याला म्हणते, काव्या अगं फुलं राहिले ग. काव्या अचानक बोलून जाते, बरं झालं. आता नंदिनी म्हणते, काय काय म्हणालीस? काव्या म्हणते, अगं ताई म्हणजे मला असं म्हणायचं होतं की असं कसं झालं? अगं त्यांनी फुलं कसे काय दिले नाही? फुलं देत नाही म्हणजे काय? नंदिनी म्हणते, एक काम कर, तू फुलं आण, मी पुढे जाते. काव्या म्हणते, हो चालेल, मी आणते फुलं. आता बघा प्रेक्षकांनो कसा संयोग आहे. जीवा सुद्धा फुलं घेऊन आलाय आणि नेमकी ती रम्या पण तिथे आली आणि ती जीवाला पण बघते आणि विचार करते, जीवा इथे आणि पार्थ कुठे आहे? जीवा नुसते फुलं घेऊन येतो तेव्हा पार्थ म्हणतो, हे काय आहे जीवा? जीवा म्हणतो, अरे दादा फुलं आणले की. मग पार्थ म्हणतो, अरे त्याच्यासोबत नारळ, साखर, फुटाणे, प्रसाद तर न्यावा लागेल ना आपल्याला घरी. काय तू पण जीवा. आता जीवा म्हणतो, बरं थांब मी घेऊन येतो. पार्थ म्हणतो, चल राहू दे, तू पुन्हा काहीतरी विसरशील, मी जातो ते घ्यायला, तू पुढे जा मंदिरात. मग आता पार्थ ते सगळं प्रसाद वगैरे घ्यायला तिथे जातो आणि जीवा आता पुढे जातो मंदिरात. आता रम्या विचार करते पार्थ सुद्धा जवळपासच असेल. आणि इकडे बघा आता काव्या जीवा समजून पटकन त्या पार्थला अशी धरते आणि जीवा असं म्हणणार असते ती, पण त्यातलं फक्त जी म्हणते. पार्थ आता घाबरून जातो ना काव्याला बघून. तो म्हणतो, काय काय म्हणत होतात तुम्ही मला? जी काय? आता ही पण घाबरते काव्या. अरे देवा आता काय बोलू? आता खरं तर मला इथे अपेक्षा होती काव्या म्हणेल पार्लेजी कारण ती म्हणलीच तशी. ती काय म्हणते, जी म्हणजे पार्थजी. तुम्हाला पार्थजी असं म्हणायचं सांगितलंय ना माझ्या ताईने. पार्थजी तिला आवडत नाही तुम्हाला अरे तुरे केलेलं. रिस्पेक्ट यु नो. पार्थ म्हणतो, ओ अच्छा आय सी. मग आता म्हणजे थोडं जरा मला अपेक्षा होती की ते दोघं म्हणतील तुम्ही इथे कशा, पण काहीतरी वेगळंच झालंय. या काव्याने असं बोलल्यानंतर पार्थचं लक्ष काव्याच्या ओढणीकडे जातं आणि काव्याचं लक्ष पार्थच्या जॅकेटकडे जातं. आता काव्या जरा चिडली आहे बरं का, की मी दिलेलं जॅकेट जीवाने त्याच्या भावाला का दिलं असेल. आणि आता पार्थ पण विचार करायला लागतो, मी दिलेली ओढणी नंदिनीने बहिणीला का दिली असेल. अरे देवा, आता इथूनच हे जोड्या फुटायचं प्रकरण चालू झालं बरं का प्रेक्षकांनो. आता पार्थ म्हणतो, तुम्ही काही घ्यायला आलात का? आता काव्या म्हणते, फुलं घ्यायला आले होते मी. आता काव्या काही फुलं घेते आणि हे दोघंही मिळून आता मंदिराच्या दिशेने जातात. खरं तर मी अपेक्षा करत होते मगाशी सांगितल्याप्रमाणे की काव्या म्हणेल की ताई सुद्धा आलीये वगैरे, पण डायरेक्ट तिने ताईकडे नेलंच आहे पार्थला. नंदिनी जीवाला बघते मंदिराच्या पायऱ्याजवळ आणि आश्चर्यचकित होऊन म्हणते, तुम्ही इथे? जीवा म्हणतो, अरे अच्छा तू इथे? आता तो अरे तुरे करतो म्हणून लगेच म्हणतो, सॉरी तुम्ही इथे म्हणजे वहिनी मला असं एक्झॅक्टली एकेरी आवाजात हाक द्यायचा नव्हती तुम्हाला. नंदिनी म्हणते, अरे इट्स ओके, काही हरकत नाहीये, तुम्ही नंदिनी जरी म्हणलं मला तरी चालणार आहे. मग आता जीवा म्हणतो, बरं झालं, थँक गॉड, आता मला जरा हलकं वाटतंय. नाही म्हणजे अहो जाहो घातलं तर फार परकं वाटतं ना. नंदिनी म्हणते, एक्झॅक्टली मलाही तसंच वाटतं, शेवटी अरेतुरे केल्यावर मैत्रीचं नातं वाटतं ना. मग आता हा जीवा म्हणतो, मलाही सेम तसंच वाटतं. बघितलं ना प्रेक्षकांनो, ह्या दोघांचे विचार मिळतात जुळतात असं त्यांनी दाखवलंय. आता नंदिनी म्हणते, तुम्ही इथे? मग आता जीवा म्हणतो, मी एकटा नाही आलोय, माझा भाऊ पण आलाय. मग नंदिनी सांगते, मी आणि माझी बहीण काव्या आम्ही सुद्धा दोघी आलोय.
आता तेवढ्यात रम्या तिकडनं बघते बरं का. आता जीवा असं दाखवतो जसं काही काव्याचं नाव माहितीच नाही. जीवा म्हणतो काव्या नाव आहे का तिचं. तेवढ्यात काव्या येते पार्थला घेऊन आणि म्हणते बघ ताई कोण आलंय. आणि रम्या इकडनं ह्या सगळ्यांना बघत असते. रम्या मुलींसोबत पार्थला बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ही बहुतेक नंदिनीच असावी. पार्थ तिच्याशी किती लाडाने बोलतोय ते बघून रम्याचा जीव जळत असतो. पण आता पुढे बघा, काव्या आता जीवाला बघते आणि खूप असं चिडल्यासारखं दाखवते त्याला. आता जीवा म्हणतो अच्छा ह्या आहेत का काव्या, नाईस नेम काव्या. आता जसं की हे दोघं एकमेकांना ओळखतच नाही असं त्यांनी दाखवलंय. आता जीवा आणि पार्थ दोघे एकमेकांकडे बघून हसतात, कारण पार्थला अपेक्षा नव्हती ना की नंदिनी अशी इथे भेटेल. आता हे एकमेकांशी बोलायला जरा ऑकवर्ड फील करत असतात. पार्थ आणि जीवा म्हणतात काय योगायोग आहे ना. मग आता लगेच नंदिनी पण म्हणते हो ना खरंच की. आता काव्या म्हणते देवाचीच इच्छा असणार तुम्ही इथे भेटावं म्हणून. बाय द वे आता असं म्हणून जरा सस्पेन्स क्रिएट करते काव्या आणि म्हणते जिजू तुमचं जॅकेट खूपच क्लासी असं म्हणून ती जीवाकडे बघते. आणि आता जीवा लगेच त्या पार्थकडे बघतो जसं काही काही झालंच नाहीये. हा भाग ना प्रेक्षकांनो तुम्हाला टीव्हीवर बघायला जास्ती एन्जॉय होईल, कारण सगळ्यांचे एक्सप्रेशन्स आहेत ना ते माइंड ब्लोईंग आहेत. आता हे इकडे बघा घरी तमाशा चालू आहे. आता हे पार्थचे वडील खूप चिडतात बहिणीवर. तिकडे रम्या मनातल्या मनात त्या नंदिनीला दोष देत असते की हिच्या वडिलांमुळेच माझे वडील गेले आणि आता ही पार्थ सोबत असं करते. आता इकडे पार्थचे वडील पण त्यांच्या बहिणीला खूप ऐकवतात. काय बोलतेस ताई तू, कुठे चाललेस, काय काय करणार आहेस ग तू. धनंजयला धमकवून आलीस परस्पर, तसं मलाही धमकव ना. आता त्या वसू आत्या म्हणतात तुला काही वाटतं का मी कशाला धमकवू त्याला, त्याचं तोंड बघायची पण इच्छा नाहीये माझी. आता मोठा गैरसमज झालाय त्या मंजू आत्यामुळे. आता ते पार्थचे वडील म्हणतात काय खोटं बोलतेस ताई, तूच सांगून आलीयस की या लग्नामुळे तू खुश नाहीयेस म्हणून. का सांगितलंस तू असं धनंजयला. मग वसू आत्या म्हणते खोटारडा आहे तो, मी कशाला सांगू त्याला असं. मग आता ते पार्थचे वडील म्हणतात काय खोटं बोलतेस ताई, अगं तोंडात मार हवं तर माझ्या, पण असं हत्यार करायची काही गरज नव्हती ना. मग आता ती वसू आत्या म्हणते तू वेडा आहेस का विक्रम, मी कशाला जाऊ त्याच्या घरामध्ये. तो धनंजय घाबरतो माझ्या समोर यायला, कारण त्याच्या मनामध्ये पाप आहे. तो आहे कोण, मी कशाला जाऊ त्याला समजवायला, काय संबंध आहे माझा. माझं भांडण तुझ्याशी आहे विक्रम, कारण सख्खा भाऊ असून सुद्धा तू माझ्याशी वैऱ्यासारखा वागतोयस. माझ्या मुलीच्या आयुष्याची माती करून तुझ्या तुझ्या मुलाची सुखाची बाग फुलवायची आहे का तुला. मी हे होऊ देणार नाही असं त्या समोरासमोर धमकवतात. माझ्या मुलीला अशा प्रकारे डावलून तू खूप मोठी चूक केली आहेस विक्रम. मी पदर पसरवलं होतं तुझ्या पुढे, तू मला सुखाचं दान टाकू शकला असता, पण तू त्याच्यामध्ये निखारे टाकलेस निखारे. आता या आईच्या तळतळाटामुळे तुझ्या पोरांचे आयुष्य मोडली गेली ना, तर मला जबाबदार धरू नकोस. या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त तू जबाबदार असणार आहेस. बापरे किती बोलल्या या, मी पण दमले बोलून. असो आता हा असं बोलून ती आत्या निघून जाते आणि डायरेक्ट धमकीच देते ना. पण आता इकडे बघा मंदिरात सॉलिड तमाशा रंगलाय. आजचा भाग त्यांनी छान दाखवलाय प्रेक्षकांनो. आता हे सगळे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा रम्या ठरवते यांच्यामध्ये जायचं आणि त्या नंदिनीला स्वतःलाच इंट्रोड्यूस करून द्यायचं. आता जीवा बघतो रम्याला आणि म्हणतो अरे बापरे, हा तर सगळ्यात मोठा योगायोग, म्हणजे हा सगळ्यात चांगला योगायोग असं म्हणायचं होतं मला. काय ग रम्या तू इथे कशी काय. रम्या म्हणते का मी काय मंदिरात येऊ शकत नाही का, आणि देवाकडे काय तुम्हीच येणार का, तुम्हीही इथे काही ना काही मागायला आलेच असाल. आता हे जरा वेगळंच बोलते रम्या आणि म्हणते मी सुद्धा तुमच्यासारखीच आले आहे. नाही जागृत देवस्थान आहे म्हणे, बघूयात कोणाकोणाचं काय काय मागणं पूर्ण होतं इथे, असं ती कुचकं बोलते आणि पार्थकडे बघते आणि म्हणते पार्थ ही तुझी मैत्रीण आहे का रे, ओळख नाही करून देणार का माझी. पार्थला आधीच टेन्शन आलेलं असतं हिला बघून. पार्थ म्हणतो ही माझ्या आत्याची मुलगी आहे रम्या. आणि आता रम्या म्हणते अच्छा, आणि ही नंदिनी आहे वाटतं. आता असं बोलल्यानंतर लगेच पार्थला टेन्शन येतं, म्हणजे प्रत्येक वेळेला यांच्या चेहऱ्याचे हावभाव खूप दाखवलेत त्यांनी आज. आता पार्थ पुढे सांगतो की आमची एकत्र जॉईंट फॅमिली आहे, आम्ही एकत्रच राहतो. असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते अरे वा किती छान, आजकाल अशी जॉईंट फॅमिली बघायला खूपच कमी मिळते. मग ही रम्या आणि नंदिनी दोघी एकमेकींना शेक हँड करतात. रम्या म्हणते पार्थने सांगितलं नाही पण मी ओळखलं बरोबर, हो ना नंदिनी. आता ती पार्थला पण म्हणते हो की नाही रे पार्थ, आणि काव्याला पण शेक हँड करत म्हणते हाय मी रम्या, तू. आता ती सांगते मी काव्या, नंदिनीची बहीण. नंदिनी म्हणते छानच वाटलं तुम्हाला बघून, आणि अचानकच भेट झाली आपली. मग आता त्या रम्याला आठवतं की इथे मंदिरामध्ये जोडीनं दर्शन घेतलं की लग्न ठरलंच म्हणून समजा.
आता ती रम्या खूप आग्रह करते, चला आपण दर्शनाला जाऊयात. जीवा म्हणतो, हो चला चला आपण जाऊयात दर्शनाला. आता हे सगळेच जण दर्शनाला गेलेत आणि मंदिरातही तमाशा रंगलाय बरं का. आता रम्या कशी मागे पडली त्यासाठी बघत राहा पूर्ण सीन. आता इकडे या पार्थचे वडील खूप खचून जातात, त्यांना टेन्शन येतं ना, बहिणीनेच मला असं बोललं म्हटल्यावर ते एकटेच रडायला लागतात आणि म्हणतात सहन होत नाहीये ग मला. आता त्यांची बायको म्हणते, काय झालं तुम्हाला, काय सहन होत नाहीये. मग आता ते सगळं सांगतात की अगो ही माझी बहीण मला जिवारी लागेल असं बोलली ग, जसं काही ही माझी बहीणच नाहीये. अगं मला तळतळाट देऊन गेली ग ती. अगो काय माझ्याकडे बघितलं पण नाही तिने, असं बोलावं का ग एक भावाला. अगं या बाईने समजून घ्यायचंच नाही असा चंगच बांधलाय ग. अगं तिला किती समजून सांगितलं की पार्थच्या मनामध्ये रम्याच्या विषयी भावना नाही वगैरे वगैरे. अगं पण ती धमकी देऊन गेली ग मला. अगं एकाच आई बापाच्या पोटी जन्म घेतला ना ग आम्ही, अगं असं कसं बोलू शकते ती. आता ते पार्थची आई त्यांना पाणी वगैरे देते, पण ते खूप खचलेले असतात. ते मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात, हिची जबरदस्ती आहे का माझ्यावर, ती तेवढी बरोबर आणि आपण चुकीचे का. नाही नाही, ती मुलगी पार्थला आवडलेलीच नाहीये. मी कसं काय पार्थचं लग्न लावून देऊ रम्याशी, तू सांग मला मानिनी, शक्य आहे का ते. मानिनी माझं चुकतंय का ग, तूच सांग, माझ्या मनात काही वेगळं नाहीये ग. मग आता ते खूप रडायला लागतात. तेव्हा त्यांची बायको त्यांना खाली बसवत म्हणते, शांत व्हा बरं, तुमचं काहीही चुकलेलं नाहीये, तुम्ही नका असं मनाला लावून घेऊ. ते रडतात आणि म्हणतात, ही माझी बहीण आहे ना मोठी सख्खी, असं बोलावं का माझ्याशी, मला समजून पण घेऊ नाही का. मानिनी म्हणते, हे बघा तुम्ही रडू नका, आता सध्या ना सगळेच दुखावलेले आहेत, जरा टेन्शन घेऊ नका बरं, शांत व्हा, पाणी प्या. आता त्या बिचाऱ्या काय करणार, त्या नवऱ्याला शांत करतात, पण त्यांना पुढची अशांतता दिसतीये. त्यांच्या घरामध्ये खूप मोठं तुफान येणार आहे हे त्यांना कळतंय. वादळापूर्वीची शांतता आहे. प्रेक्षकांनो मालिका खूप ड्रॅमॅटिक आहे बरं का, आणि पुढे ती अजून इंटरेस्टिंग होणार आहे यात शंका नाही. आता हे बघा, हे दृश्य त्यांनी जवळपास 15 ते 20 मिनिटं रंगवलंय. रम्या, पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी हे सगळेजण असे रांगेत उभे आहेत. आता काव्या आणि जीवा दोघे एकमेकांच्या शेजारी उभे असतात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. नंदिनी आणि पार्थ उभे असतात एकमेकांच्या शेजारी जोडीने दर्शन घेण्यासाठी. आता रम्या गर्दीचा फायदा घेऊन जोरात नंदिनीला लोटते आणि नंदिनी खाली पडते. बरं पडते तर पडते, ती डायरेक्ट जीवाच्या अंगावर पडते मागून आणि जीवा तिला सावरतो. रम्या पार्थच्या बाजूला अशी उभी राहते आणि अचानक एवढी गर्दी होते की लोटालोटीमध्ये रम्या अचानक मागे चालली जाते आणि नंदिनी पार्थच्या बाजूला न उभी राहता जीवाच्या बाजूला उभी राहते आणि काव्या पार्थच्या बाजूला उभी राहते. हे सगळं बघून त्या रम्याचं डोकं ठणकतं आणि आता हे सगळे डोळे मिटून देवाची प्रार्थना करताना आपल्याला दिसतील. बघा जोड्या कशा एक्सचेंज झाल्यात ते. आता हा पार्थ मागतो मनामध्ये की माझा आणि नंदिनीचा संसार सुखाचा होऊ दे. जीवा मागत असतो की देव बाप्पा, ती जी हुशार मुलगी आहे ना बाजूला, ती आणि मी, आमच्या दोघांचं लग्न लवकर होऊ दे. आता रम्या विचार करायला लागते, काहीही झालं तरी मी नंदिनीला पार्थच्या बाजूला उभं राहू दिलं नाही, पण मलाही उभं राहता आलं नाही. असो, पण नंदिनी तर उभी राहिली नाही ना, त्यातच मला मजा. आता नेहमी गणपती बाप्पा दाखवलेत त्यांनी मध्ये मध्ये. जीवा खूप खुश असतो काव्यासोबत देवाचं दर्शन घेऊन, पण डोळे लावलेले असल्यामुळे यांना कळतच नाहीये कोण कोणाच्या शेजारी उभं आहे ते. काव्या विचार करत असते, देवा मला यावर्षी IPS ची एक्झाम क्रॅक करू दे आणि माझ्या जीवासोबत माझं लवकर लग्न होऊ दे. नंदिनी विचार करत असते, देवा चांगली बुद्धी दे आणि मला माझ्या परिवाराला जोडून ठेवण्याची ताकद दे. असं प्रत्येकाने आपापल्या स्वभावाप्रमाणे देवाजवळ इच्छा काय ती मागून दाखवली आहे. आणि प्रेक्षकांनो काय रंगवलाय हा सीन तुम्हाला काय सांगू, अगदी शेवटपर्यंत. पण हेच काय, आता इथून पुढे खूप मोठा तमाशा होणार आहे. जरा खिचडी आहे मालिकेमध्ये, पण मजा आहे, बघायला जास्ती मजा येईल. तर आता ही रम्या खूप खुश होते मनातल्या मनात, काही झालं तरी मी या दोघांची जोडी फोडली. आणि काव्या अशी खुश होते की जीवा तिच्या सोबत आहे आज. एनिवे, तर हा भाग त्यांनी इतका रंगवलाय आणि इथेच संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला जबरदस्त असं काहीतरी बघायला मिळणार आहे. तर काय, जीवा आणि काव्याचे भांडणं झालेत त्या जॅकेटवरनं. तेव्हा जीवा तिला समजवतो, असं काय करतेस ग काव्या, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का, मी करेल ना सगळं छान. आता काव्या म्हणते, खरंच सांगतोयस ना जीवा. जीवा म्हणतो, हो ग, आता हा सायको दीपक आहे ना,
तो निघालाय नंदिनीला प्रपोज करायला आणि नंदिनी त्याला पकडते आणि नंदिनी कुठेतरी बाहेर जात असते तेव्हा या वसू आत्या तिचा पाठलाग करतात आणि विचार करतात हीच आहे वाटतं नंदिनी. वसू आत्या ठरवते नंदिनीला जन्माची अद्दल घडवायची कारण ती रम्याच्या आयुष्याची राख रांगोळी करते ना म्हणून. काय वाटतं प्रेक्षकांनो, वसू आत्या नंदिनीला धरू शकतील का? हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. आजचा भाग हा असा होता. हा भाग तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये दिलाय. शेवटी त्यांनी खूप रंगवलाय ना तो सीन, त्यामुळे आजचा भाग जरा कमी झालाय, पण कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केले की माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चॅनल सबस्क्राईब करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.